नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी इथे केलेलं आहे झणझणीत विदर्भ पद्धतीने मटण रस्सा। खूप छान असा हा मटण रस्सा मी आज केलेला आहे कुकर न वापरता। मटण म्हटलं की खूप लोक कुकरमध्ये शिजवतात, पण कुकरमध्ये शिजवलं की त्याची चव अजिबात लागत नाही। त्यामुळे कुकरचा वापर न करता इथे मी मटण केलेलं आहे। तर चला रेसिपी पाहूया। तर मटणची रेसिपी करण्याकरिता इथे मी एक कढई गॅसवर ठेवली, त्यामध्ये संपूर्ण खडे मसाले छान भाजून घेतले। खडा मसाल्यामध्ये लवंग, विलायची, भेंडी विलायची, कलमी घेतलेली आहे आणि तेजपान, सगळे मसाले छान मंद आचेवर परतायचे। दुसरीकडे गॅस लावून थोडंसं सुकं खोबरं इथे मी काळं भाजून घेणार आहे, ते सुद्धा भाजून झालेलं आहे, पाहू शकता। अशा पद्धतीने भाजायचं आणि त्याच गॅसवर एक कांदा ठेवलेला आहे भाजण्याकरिता। आणि इकडे जे खडे मसाले परतले त्यामध्ये 1 चमच जिरं आणि अर्धा चमच शहाजिरं आणि 1 मूठ धणे घातलेले आहे। सगळे मसाले असे छान खमंग परतायचे मंद आचेवर, जळूही द्यायची नाही आणि कच्चेही ठेवायचे नाही। मसाले जेवढे छान परतले त्यावर आपल्या भाजीची चव आणि रंग हा अवलंबून असतं। तर मसाले झाले आहे, मिक्सरच्या जारमध्येच मी काढून घेत आहे। आता दुसरीकडे त्याच पॅनमध्ये ज्यामध्ये मसाले आपण भाजले त्याच कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मी 3 डाव एवढं। आपल्याला जसं तेल आवडेल त्याप्रमाणे तेल घ्यायचं। इथे मी खूप तेल वापरलेलं नाही आहे, फक्त 3 डाव तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम होण्यासाठी ठेवून देऊया। दुसरीकडे पाहू शकता कांदा पण छान झालेला आहे भाजून आणि मटण 1 किलो मटण इथे घेतलं आणि ते स्वच्छ धुवून घेतलं। आता कढईतलं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच हळद टाकली आणि संपूर्ण मटण टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तेलामध्ये मटण छान परतून घेतली की मटण ही लवकर शिजते। कुकरचा न वापर करताही मटण छान शिजते आणि भाजीला खूप अशी छान चव येते, कारण पूर्ण अर्क मटणाचा त्या ग्रेव्हीमध्ये उतरतो। तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा मटणाची भाजी। तर संपूर्ण छान मटण हे परतून घेतलेलं आहे पाणी सुटेस्तोवर। याच्यामध्ये पाणी आपण घातलेलं नाही आहे, ते मटण पाण्याने आपण धुतो त्याचंच पाणी सुटतं आणि एवढं पाणी सुटलेलं आहे। त्याच पाण्यामध्ये पूर्ण मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाणी न टाकता। आता मटण हे 20% वगैरे शिजवलेलं आहे आपण, 15 ते 20 मिनिट। आणि नंतर त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे। आलं लसूण आणि कोथिंबीरीच्या पेस्टमध्ये झाकण ठेवून मटण ही शिजवून घेऊया। तर पाहू शकता परत छान मी 5 ते 10 मिनिट हे मटण आलं लसणाच्या पेस्टमध्ये छान शिजवलं। नंतर त्यामध्ये जे खडे मसाले आपण भाजून घेतले, कांदा, खोबरं, धणे, जिरे आणि सगळे खडे मसाले, त्याची पेस्ट ती टाकली आणि या मसाल्यामध्येच आपण हे मटण आता शिजवून घेणार आहोत। 80% शिजतपर्यंत मटण आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे। संपूर्ण मटण छान शिजल्यानंतर आणि तेल असा आपल्याला समजतंच की मसाल्यामध्ये हे मटण कितपत छान शिजलेलं आहे। मग चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घालायचं, पण पाणी मात्र घालायचं नाही आत्ताच। आपण सगळ्यात शेवट मटणामध्ये पाणी घालणार आहोत। अशाच प्रकारे मटण हे शिजवून घेणार आहोत। हे असं मटण खूप टेस्टी लागतं। झाकण ठेवून परत तेल सुटेपर्यंत संपूर्ण मटण हे परतून घेतलं। त्यामध्ये मी जी चरबी बाजूला काढून ठेवली होती ती टाकली। चरबी ही नंतरच टाकायची, आधी टाकायची नाही। संपूर्ण मटण 80% शिजल्यानंतर ही चरबी टाकायची। 80 ते 90% पूर्ण शिजवून घेतल्यानंतर चरबी टाकून परत झाकण ठेवून छान एक उकळी येऊ देऊया मटणाला। पाहू शकता किती छान तेलाचा तवंग हा सुटलेला आहे आणि संपूर्ण मटण हे पाहूनच कळते आहे की हे शिजलेलं आहे आणि चवीला फार छान झालेलं आहे। तर आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं गरम पाणी यामध्ये टाकायचं आणि रस्सा करून घ्यायचा मटणाचा। मात्र गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही। सगळं मसाल्याचं जे मिक्सरचं जार धुवून मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता मोठ्या जाळेवर कळकळीत अशी उकळी येऊ द्यायची आणि नंतर मंद आचेवर 10 मिनिट हे ठेवून द्यायचं। पूर्ण छान अर्क मटणाचा उतरतो आणि रस्सा खूप छान चवदार होतं आणि मटण पण छान होतं। तर ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा। पाहू शकता मस्तपैकी 10 मिनिट मंद आचेवर ठेवल्यानंतर मटण हे संपूर्ण छान शिजलेलं आहे आणि छान सुगंध असा दरवळतो आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने मटण करून पहा आणि मला सांगा की ते कसं झालं। आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय।